एखाद्या ठिकाणचा अधिकारी जर रजेवर जाणार असेल तर खरं तर ही रजा कलेक्टर साहेबांना सांगून त्यानंतर त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणं हे अत्यावश्यक असतं. आपण सध्या मसवड अप्पर तहसील कार्यालयाच्या आवारात आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे बघू शकताय हे अप्पर तहसीलदार यांचं कार्यालय आहे आणि या अप्पर तहसीलदार असलेल्या मीना बाबर 18 तारखेपासून 29 मे पर्यंत रजेवर होती आणि या रजेच्या कालावधीचा अर्ज त्यांनी कलेक्टर ऑफिसला दिलेला आहे आणि कलेक्टर ऑफिसवरून कोणतीही पर्यायी व्यवस्था इथं अजून तरी केलेली नाही. याबद्दलची आपण माहिती इथं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार खरं तर या ठिकाणी एक जबाबदार अधिकारी लगेच येणं अत्यावश्यक होतं, कारण मसवड परिसरातील अनेक शासकीय कामं त्यांच्यामुळे इथं खोळंबलेले आहेत आणि त्यामध्ये काही वाळू वाहतूक असेल, माती वाहतूक असेल, त्याचबरोबर अनेक जणांचे काही अर्ज असतील, त्यानुसार इथं पर्यायी व्यवस्था असणं आवश्यक होतं. मात्र इथं कुठल्याही प्रकारची पद्धतीनं पर्यायी व्यवस्था नाही. याबाबत गेल्या 2 दिवसापूर्वी या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी हा प्रश्न मांडला होता आणि त्यानुसार आज आपण पुन्हा एकदा या कार्यालयामध्ये आलेलो आहोत. आणि या कार्यालयामध्ये आपण बघू शकताय इथं संपूर्ण ठिकाणी तुम्हाला मोकळं आणि सुनसान दिसतं. या ठिकाणी आता आपण महसूल कक्ष आहे, त्या महसूल कक्षामध्ये चाललेलो आणि महसूल कक्षात काल या हिंगणी या ठिकाणी जी काही कारवाई झाली, या कारवाईच्या दरम्यान काही डंपर असतील, काही पोकल्यान असतील, त्या अवैध उत्खनन करत असताना काही लोकांनी त्याची व्हिडिओ शूटिंग केली. या ठिकाणी संबंधित अधिकारी नसल्यामुळं खरं तर आपल्याला कोणतीही माहिती मिळू शकत नाही. यामध्ये प्रशासकीय व्यवस्था असेल आणि इथली जी कार्यालयीन व्यवस्था असेल, या कार्यालयीन व्यवस्थेमध्ये खरं तर जबाबदार अधिकारी जर नसतील तर माहिती मागायची कोणाकडं. आणि या ठिकाणी जे काही इतर अधिकारी आहेत ते अनेक वेळा गायब असतात. तर हे गायब होणं खरं तर सर्वसामान्य लोकांसाठी हे एक धोकादायक बाब आहे. त्यामुळं गेल्या 2 दिवसापूर्वी या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी जो प्रश्न मांडला होता तो खरं तर बरोबरच होता. मात्र कलेक्टर साहेबांनी सुद्धा या ठिकाणी ज्या अधिकारी जर रजेवर असतील तर त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणं अत्यावश्यक आहे, कारण लोकांची कामं तेवढ्यासाठी खोळंबून आहेत आणि सध्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे. त्यामध्ये माती वाहतूक असेल, वाळू वाहतूक असेल, डबर वाहतूक असेल आणि ज्या ठिकाणी पंचनामे केले त्या ठिकाणी इतर व्हिडिओ शूटिंगमध्ये जी वाहनं दाखवली जात आहेत, पंचनाम्यात ती वाहनं घेतली जात नाहीत, नॉमिनल पंचनामा केला जातोय. अशा पद्धतीची कामं या मसवड तहसील कार्यालयाच्या अंतर्गत होत आहेत. त्यामुळं याबाबत वरिष्ठ असतील, प्रांत मॅडम असतील किंवा कलेक्टर साहेब असतील, यावर काय निर्णय घेणार. आणि या ठिकाणचे जे काही कर्मचारी आहेत ते अनेक वेळा आपल्या कार्यालयीन वेळेत ते बाहेर असतात. तर ते बाहेर गेल्यानंतर सर्वसाधारण लोकांच्या कामानिमित्त जेव्हा त्यांना यायचं असतं इथं 2-2 तास थांबावं लागतं. ही खरं तर अतिशय खेदजनक बाब आहे. त्यामुळं प्रशासकीय व्यवस्था अतिशय चांगली असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळं कलेक्टर ऑफिसमधून किंवा प्रांत ऑफिसमधून याबाबत काय निर्णय घेतला जाणार बघणं गरजेचं आहे. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, मसवड. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.